पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। मिरज शहरातील आधार सेंटरमधील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर। मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट येथील महानगरपालिकेच्या जुन्या ऑफिस इमारतीत सुरू असलेल्या आधार सेंटरमध्ये नागरिकांना नाव दुरुस्ती किंवा काही अन्य आधार कार्ड दुरुस्तीसाठी गेल्यावर इकडून तिकडे फिरवले जाते, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। संबंधित आधार सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सांगितले जाते की नाव बदलासाठी पासपोर्ट अनिवार्य आहे, परंतु प्रश्न असा निर्माण होतो की ज्या नागरिकांकडे आधार कार्डच व्यवस्थित नाही ते पासपोर्ट कसा आणणार। तसेच गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील नागरिक हे पासपोर्टसारखी खर्चिक कागदपत्र कोणत्या हेतूने व कशासाठी तयार करणार। अशा अटी घालून प्रत्यक्षात हे कर्मचारी गोरगरिबांची थट्टाच करत आहेत, असे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी सोपे आणि पारदर्शक आधार कार्ड दुरुस्तीचे मार्ग असावेत असे नेहमी सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात या सुविधा केंद्रांवर सामान्यांना तांत्रिक कारणे, अनावश्यक अटी व कागदपत्रांच्या नावाखाली वेठीस धरले जात आहे। स्थानिक प्रशासन आणि UIDAI विभागाने याची गंभीर दखल घ्यावी असे जनतेकडून जोरदार मागणी होत आहे। आधार केंद्रांवरील अडथळे आणि कर्मचारी मनमानी बंद करून सामान्य जनतेला सुलभ व सन्मानजनक सेवा देण्यात यावी अशीही मागणी होत आहे। तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार। हे आधार कार्ड लागणार तर ती नाही होते बाय पोस्ट आले की मग सुद्धा करेक्शन होणार आहे। असे कसे करता येईल ते तारीख मिसेस चेंज झाल्या तिला काय लागणार। हां, जन्म दाखल्यावर तारीख बरोबर आहे, आधार कार्डवर तारीख चुकलेली आहे। मतलब लेडीज असले आफ्टर मॅरेज आधार कार्ड नाव बाहेर करता आहे का आफ्टर मॅरेज माझं आहे। मग मॅरेज पासपोर्ट लागणार, इंडियन पासपोर्ट कंपल्सरी। पासपोर्ट काढण्यासाठी कसं होणार? पासपोर्टचे डॉक्युमेंट म्हणजे नाही मॅडम, तुम्ही तसं पासपोर्ट कसं मागू शकता? पासपोर्ट काढलेलं नाही माणूस तर पासपोर्ट कसं मागू शकता? आधार कार्ड हे मग त्याला दुसरं ऑप्शन आहे असं कायद्यात कुठं लिहिलं आहे काय? तर मला ते याची यादी द्या। गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ना, तुम्ही हे करा। तुमचे सर कोण आहे त्याचा नंबर द्या।